आनंदी वाज ढोल सुट देह भान काळजात आनंदाला आलं या उधान फुलहल सपान किरपेन सुंबरान गा देवा सुंबरान गा सुंबरान गा देवा
एकूण माकाला बोलत होते म्हणला आणि तिथे राजा कथा असताना एकमेकाला काय होते बोलत काय बोलत होते मला एकूण मेकाला होय आता घडले सत्ययोग आहे होय त्याच्या घडीला कलियुग येईल येईन म्हणला कलियुग त्याच्यासाठी आपल्याला इथे यात्रा भरावं लागेल यात्रा भरवा लागेल म्हणला यात्रा भरण्याची मार्ग नाही म्हणून यात्रा भरवायची म्हणून तर आपल्याला एखादा भक्त पाहिजे बरं का नाही भक्त बघायला म्हणकी हा भक्त बघितल्याशिवाय यात्रा कशी भरता येईल हो म्हणजे आपलं कलियुगात सुद्धा नाव चलत नाव कलियुगात पण नाव चाललं पाहिजे आपलं म्हणून दोघा देवानी एकमेकाला बोलून काय केला असा विचार काय केला असायला दोघांनी विचार केला म्हणला भक्ता धुनाला जायचं म्हणून असं बघावं लागतं बघा हो तोंडाला जावं लागतं आपल्याला होय म्हणून दोघा देवानी म्हणलं तरी पण ती एक असली बाई किती आज ह्याला पवानाच्या सांभाळी घातली हो आणि म्हणजे आम्ही परत सांभाळ आमच्या नीतीला काय हरकत नाही म्हणून म्हणून दोघं जण निघून कशी चालली निघून या
सांगितलं म्हणले त्या रस्त्यावर आहे का तिकडे फिरायला नाही म्हणले गाव जाऊ आपण देव विठ्ठल देवाला सांगतात बरं का देवा म्हणले होय आता चैत्र मास महिना आहे होय आणि त्या शिखर शिंगणापूरला मोठी यात्रा भरती बघा नाही भरती की आली वाटते की आता जवळ होय होय आता परवा दिवशी म्हणलं जत्रा या भोळ्याच्या यात्रेला म्हणलं तर 1,00,000-2,00,000 भक्ती येतात बरं का लय मोठी जत्रा लय फुल भरती आपण गोळे पुढे एखादा करून आपण मागून आणू नाही आणू की गोळा शंकर तसं नाही बरं का देणार आपल्याला एखादा होय 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 ती म्हणून दोघांनी विचार काय केला कुठं जायचा विचार केला आज म्हणलं जायचं म्हणलं शिकार शिंगणापूर गावाला अशा टाइमला शिखर शिंगणापूर जायचं म्हणून दोघं जण देव निघून आता बाहेर जाताना साधन देवा निघून. शिखर शिंगणापूरला जात असताना म्हणला जाताना दोघं देव कुठं आले होते मला शिखर शिंगणापूर गावाला शिखर शिंगणापूर गावाच्या आवडाच्या माण्याला आता आवडाच्या माण्याचा उल्लेख केला हो. आवडाच्या माण्याला आला असताना काय झालं होतं इकडे काय झालं म्हणलं तर गुरुचं भगवान आवडाच्या माण्याला कुणी बघितलं म्हणता इकडे बघितलं बघितलं म्हणले पार्वती म्हणले हा पार्वती राणीने डोळं देव बघितलं आता आणि भोळाला सांगते बरं का काय बोलत होती भोळ्या देवाला म्हणला देवा गावाला हा देवादी देवालेच म्हणजे आपल्या गावाला बर देवादी देव आलेत म्हणले आपल्या गावाला देवादी देवाले म्हणजे आशावर गंगा दुबळ्यावर गंगा आता आशावर कृपा दुबळ्यावर गंगा कशी काय वळाली म्हणजे आमच्या पूर्वरी नाही चांगली आली की सौराची पण आले म्हणजे हे मला जत्राच्या निमित्त म्हणले आले असते नाही तसं होत नाही हो हा त्या टायमाला बरं का होय सौरणाची पानं म्हणले आपल्या बिगर पुलच्या परवरी आली ती हो म्हणून पार्वती राणीने काय केलं काय केलं जायला बसायला 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 असं त्या नाटक केलं पार्वती देवीने सुद्धा काय केलं होतं पार्वती देवीने म्हणलं तर असा नमस्कार टाकलं आसन टाकलं आसन टाकल्यावर तांब्या भरून दिला म्हणला दोघं देव असणार आरोप झाले बरं का हो विराजमान झालं दोघं देव आता पार्वती राणीने हलक्या उल्हासानं 2 तांबे दिलं भरून 2 तांब्या दिले देवाला भरलं पाणी प्यायला भगवान पाणी पिऊन तिरुपती झालं होय आणि त्या टाइमला
झाले देवा का हो देवा हे देवादी देवानं म्हणले होय. लय दिवसाला येणं केलं तुम्ही लय दिवसाला येणं केलं म्हणून सांगतो तुम्हाला देवा येण्याचं कारण सांगता का आम्हाला हो कसं काय येणं केलं ते सांगता का आम्हाला म्हणलं भक्त आता जोडीचं हे भगवान हो सांगतो की त्या टायमाला काय लागलं होतं दोन जोडीचं भगवान सांगायला ह्या कोलवाडी गावाला खडकाच्या माळाला म्हणला हे म्हणले बोळे देवा होय आमचं कोलवाडी गाव खडकाच्या माळा तिथं जागेला आम्हाला यात्रा भरवायची हा आणि आम्हाला यात्रा भरवायची म्हणजे एखादा कामावर भक्त लागतो बघा भक्त लागतंय हा भक्त हे म्हणले देवाचे देव म्हणले भक्ताशिवाय यात्रा भरत नाही नाही की त्याच्यासाठी आम्ही आलो बरं का आम्हाला कळालं की तुमच्या इथं 1,00,000-2,00,000 भक्त जमा होते लय लय देवतो चैत्र महिन्यातले लय ते भक्त लोक येते म्हणले देवाला आम्हाला फक्त एकच पाहिजे बघा, एकच अहो किती फायदे तेवढी घेऊन जावा काय करायचं देवा हा. एखादा बी मिळाला तर बरं होईल आमचं. एकाला पण तुम्ही काय म्हणता लागल एवढं घेऊन जावा सगळी भक्त लोक माझ्या सेवेला येते असं म्हणून त्याच्याकरता कोणता तुम्हाला पास पडत ती घेऊन जावा असं का हो. मला शंकर सांगितलं बरं का आज बाबा एक काय लागेल एवढं धागा घेऊन जा ना माझ्याकडे 1,00,000-2,00,000 बघते हा ह्या टायमाला जोडीचा भगवान विठ्ठल बिल देव काय सांगायचं होतं बोलता काय बोलता मोठ्या अभिमानानं सांगत होतं म्हणले एक काय 10 घेऊन जावा तुम्हाला लागतं तेवढं घेऊन जावा किती घेऊन जावा त्या टायमाला विठ्ठल जोडीचा भगवान भोळ्या शंकरला होतं की सांगत हे म्हणले बोळ्या देवा हा आणि लय बोळव तुम्ही बोळ होय मी बोळा म्हणतो चालते सगळं हे बोळ्या देवा म्हणले सांगता तुम्हाला बरोबर ह्या एवढ्या मोठ्या जत्रामध्ये म्हणला 1,00,000-2,00,000 यात्रा भरली या यात्रामध्ये काय म्हणता पक्षी दीड भागात आहे म्हणला मला डोक्यात वागाय काय हा आणि देवादी देव होत म्हणे हो अहो पहिल्यापासून 2,00,000 बघता इथे गोळा होत तर माझे हा आणि तुम्ही म्हणता दीड बघताय फक्त दीड भाग आहे म्हणले बोळ्या देवा अशा टायमाला झालं होतं काय बरं का काय झालं होतं पार्वती देवी उठून राहिली होती की बोलत होय हे देवा देवानं हा दीड भक्त कसा आहे ते आम्हाला दाखवा आणि दाखवून गेले स्वतः माझं देत नाही आम्ही काय हरकत नाही म्हणलं ही पार्वती देवी बोलत होती या टायमाला तुमचं भगवान काय होतं बोलत, काय होतं सांगत. काय होतं बोलत, काय होतं सांगत. गावा देवा या, सवडीला वाकाया. गावा देवा या, सवडीला वाकाया. बंद कराव्या, रानामध्ये. तुमच्या यात्रेला याला किती वाटायच्या आमच्या म्हणलं हे महादेवाला यायला चौकून वाटत होत्या चौकोन वाटायचं म्हणजे 16 वाटायच्या अरे लय वाटायच्या नाही 16 वाटायच्या म्हणले तेव्हा म्हणलं चौकाला वाटा बंद करायच्या चौकाल्या वाटा बंद करायच्या आणि फक्त समुद्राच्या वाटाने तेवढी एक वाट लावायची म्हणजे पक्षी शंभूतळीची वाट चालू ठेवायची तळ्याच्या पाळून येणार तेवढीच वाट चालू ठेवायची काय हरकत नाही मला हे देवा देव भगवान देव म्हणला आणि सगळ्या वाटा बंद करायच्या हो
या टायमाला भोळ्या देवाने काय केलं होतं? काय केलं होतं? चौकाला वाटा बंद केल्या हो आणि तळ्याच्या पावून फक्त वाट ठेवून दिली होती काय बरं का? एवढीच वाट चालू ठेवली होती. अशा टाइमला झालं काय म्हणतात? काय झालं होतं? या भगवान काय होतं भगवान एकमेकाला होतं बोलत. काय बोलत होते मला? देवाला आल्या देवाला बोला दादा म्हणजे तुम्ही काय करायचं? काय करायचं मला? हा पार्वती पशी आणि भोळ्या देवापाशी रावळाला बसायचं. रावळाला बसायचं म्हणता काय? मी जाऊन कर मी करतोय काय करायचं ते? काय हरकत नाही म्हणलं दादा. तुम्ही तिघांनी बघायचं बरं का फक्त इथून रावळा. हो 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 बघतो. विठ्ठल देवाने काय केलं? काय केलं त्याला? हे रूप दिलं सोडून म्हाताऱ्याच्या रूपाने काय केली होती मला? रूप सोडून दिलं बर का? हे माझं दुसरं रूप धारण केलं असायला. अगदी जग म्हातारा झाला. म्हातारा रूप धारण केलं. नंदी घेतला. नदी घेतला मला इकडे राडीच्या तळ्याला आला असायला. समुद्राला येऊन काय केलं म्हणता देवानं? नदी फसविला असायला म्हणला. नदी फसविला आणि तळ्याच्या पोळाला विकला देव म्हाताऱ्याच्या रूपाने बसला बर का? बसला असं तर करू काय बोलत होत? त्या टायमाला म्हणलं आता कळतं म्हणे किती बघतोय का दोन बघतोय का किती? म्हणून त्या टायमाला तळ्याच्या पोळाला वाट होती ती यात्रा करताना काय करत होते? हर हर महादेव म्हणून यात्रा म्हणलं कशी वाहत होती बरं? यात्रा मला एका मागे यात्रा वाहत होती असायला. हो हातामध्ये पताक असायची. अशी निघून हर हर बोलत चालली असायला. आणि हर हर यात्रेच्या यात्रा वाहत होती बरं का? हो मला म्हातारा म्हणलं तर हे म्हातारा म्हणलं तर तळ्याच्या बोलत होता मला हे जत्रे करता आला ना. माझा एवढा नदी काढा तुम्हाला भोळा पाहून गेले तिथे गेल्या हे म्हाताऱ्या म्हणला माझा नदी काढा भोळा पाहून तुम्हाला
तुमचा नंदी अरे म्हाताऱ्या अरे बाबा तुला कसं दिसलं एवढ्या गाडीमध्ये तू नंदी घालून बसलास आता ते ताणलेला नदी गेला पाण्यामध्ये अरे बाबा मला काही नंदी काढायला वेळ नाही माझी बायको गेली पुढं माझी बायको चुकल हर 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 महादेव तुम्ही बाईक कशाला आणली होता जत्राला आज जत्रेला घेऊन आलोय की घरीच राहून तुमचा नंदी काढतो तर माझी बायको नाही एका बघा ना गेली असं आहे का होय त्या टायमाला जत्रा करता आला होती की सांगत होय अरे बाबा म्हणले म्हातारे बाबा हा नदी बी काढला असता आम्ही हा आणि आमची संकटची माणसं चालली ती निघून होय आम्हाला जावं लागते संकटची माणसं गेलं चुका मग होईल नाही मी लिहून सोडीन तुम्हाला नाही नाही बाबा आमची संकटची माणसं चालली ना आम्हाला नाही थांबत तुम्ही नाही का हा हर 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 महादेव फार बोलत लोक निघून चाललेली बरं का आजा. इकडे रावणामधून शंकर पार्वती फिरते बरं का होय होते की बघत एकूण लोक बघत होती मला अरे खरंच मला कुणी नदी काढा तयार नाही अजिबात नदी काढाय कुणी तयार नाही तरी पण बघू कुठं काय होतं ती मग आता या टायमाला झालं होतं काय बरं का काय झालं होतं म्हातारा नदी तर कुणी काढिना होय जत्रा करता निघून चालते हार बोलते ती निघून जाते हार बोलते ती निघून जाते ती खरंय की? आणि आता संकटची माणसं चालली ती सगळं ती माणसं चालत एक मत सासू माझं मोही गेले एक मग तू माझी बायको चुकत जरी मी काढा तर पहिलं तर माझी बायको ओळखायची नाही म्हणते बरं 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 त्याच्या करता कुणी नदी काढू लागेना गेलं म्हणला म्हातारा त्या टायमाला नवरा वाटलं बरं काय कुणी नदी काढत नाही म्हणजे आपला होय अशा टायमाला काय झालं होतं काय झालं होतं हे करमाळा ह्या गावाला अर्धा गाव होतं गेलं. अशा टायमाला यात्रा करतो महामार्ग का हो मला गावचा मला तर अर्धा बघता आला होता तळ्याच्या बाळूला तळ्याच्या पाडूला आल्याबरोबर हार हार बोलत असताना खांद्यावर हाटकी हातामध्ये पताका मुखाने हार बोलत आला बरं का तळ्याच्या बाळूला हो म्हातारीने बघितल्याबरोबर म्हातारा काय होता बोलत काय होता बोलत म्हणलं तर हे जत्रा करताना होय माझा आवडा नंदी काढला तर गोळा पावडतो तुम्हाला हे म्हातारे म्हणलं बाबा त्या टायमाला अर्ध्या बघताना काय विचार केला काही विचार केला म्हणला खरं तर देव हितच आहे हा हा बरोबर आहे की हो त्या अर्ध्या बघताना काय केलं काय केलं जायला खांद्यावरली हात खाली बघा ठेवण ठेवण या अर्ध्या बघताना देव ऐकलं का आजा मला तर हितच आहे म्हणजे काय करायचं नाही खरंय की म्हणून त्या अर्ध्या बघताना काय केलं होतं खांद्यावरली हाडपी खाली ठेवली असायला हातातल्या पताका खाली दिल्या ठेवून आणि खाच्या खवला असायला खसा खोसा खावा म्हणायचं आमच्या मराठी भाषेत होय 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 खसा खोसा खावा खाशा कोशा खवला आणि काय केलं त्या बघताना हे म्हणलं माझी श्रीरला
गाळामध्ये शिरला गाडीमध्ये शिरला असायला म्हणला गाळागाळाने जवळ नदीजवळ गेला नदी जवळ गेला जायला नदीच्या शिमुट्या जवळ लागला की नदीला वळाला नदीला वडीत असताना म्हणला काय झालं होतो आणि करणी माझ्या देवाची माझ्या देवाची शिंगुटीला धरून नदी काढायचा प्रयत्न करत होता बरं का अशा टायमाला नदीनं काय केलं होतं नदीनं म्हणलं शिफ्टी फिरविली असायला त्या गाळामध्ये शिफ्टी उचलली गरगरा फिरविली फिरविली म्हणला आणि ती शिफ्टी राड उडाली राड सगळी उडली असायला आणि त्या भक्ताच्या अंगावर सगळ्या कापडावर गावजानी डोळ्यामध्ये गेली डोळ्यामध्ये गेली अर्धा भगत काय बोलू लागला अर्ध्या भक्तांना नदीला सोडून नदी सोडून दिला काय होता सांगा माझी इस्त्रीची कापड लागली गारवायला होय मला तर जत्रा जायचं तिकडे तुझं नदी काढून सगळं घाण काय झालं मी डोळ्यात मी गेली सगळी काढ मग काय म्हणतो बाबा नाव म्हणला मी नदीकडे नाही आता त्याला हात लावतो सगळं घाण करून टाकले माझा सगळी नदी काढतो तर कसं होईल नाही खरं जत्राला कसं जायचं हो हो ती बरोबर तुम्हाला दिसत नव्हतं काय एवढा राड इस्त्री उतरा होता म्हणून मध्ये गेलं होता पण त्याला काय केलं नदीला सोडून नदी सोडून दिला जायला हाटक्या पताका उचलल्या खांद्यावर हाडपी टाकली हातामध्ये पताक्या उचलल्या असायला चालला असताना बघत होता कोण कोण हे बघत होतं मला बिरद्या म्हणलं पार्वतीबाई बघत होत्या गोळा देव का मस्त गेला गोळा देव पत्ती गजर होती म्हणून सांगतो तुम्हाला थोडं शंकर पार्वती आणि बिरदेव हे तिघा जण तिराळामधून बघत होते बरं का बघा म्हणजे त्या भक्तांना दिला किंवा सोडून दिला की नागिने तिघाला हो पण त्या टायमाला बिरदेवानं काय केलं काय केलं आगाची मळी काढली मावाची बालिका तयार केली आगाची मळी तयार करून तिथं मेंढ्या बनवलं बरं का हो मेंढ्याचं पुतळं बनवलं पुतळा बनवला असायला त्याला भंडार टाकून शाजीवंत केलं साजीवंत केलं म्हणला आणि या भोळ्याच्या रावळामध्ये तिला सोडून दिला टकरी लावल्या म्हणला काय झालं सोडून दिल्यावर टकरी लागल्या होत्या दोघा मेंढ्या असे टक लागले म्हणता होय अरे टकरीच्या जोराला, टकरीच्या जोराला. टकरी लागल्या म्हणलं त्यांचं रक्ताच्या चिरांग्या पण लागल्या टकरीच्या जोरानं म्हणलं तर होय रक्ताच्या चिरांग्या लागल्या उडाला रावळामध्ये सगळ्या बाजू तिकडे जागा दिसायला लागला तिकडे रक्ताचं पाठ व्हायला हो त्या टायमाला काय झालं होतं काय झालं म्हणलं पार्वती बागेती
कारंजी लागली वाढायला बरं का त्या टायमाला पार्वती राणी उठून होती की बोलत उठून होती काय होती देवाला बोलत तेव्हा म्हणजे तुमचा गारुडी खेळ बंद करायची गारुडी देव बंद करा हा तुमचा गारुडी खेळ बंद करा लिंगारा म्हणजे तुमचा खेळ असला हो म्हणून मी जाऊन काय केलं काय केलं जायला एका मेंढ्यावर भांडा टाकला मेंढा गुप्त केला हो आणि एक मेंढा कुठं बांधला एक मेंढा म्हणलं तर बरोबर हा कुठं बांधला हो येता महादेवाच्या पिंडीजवळ बांधला दाराच्या मार्फती जवळ दारासमोर बांधला त्याला म्हणले तर एका दाराच्या कोणाला दरवाजा तोंड कोणाला हो त्याने एक मेंढा बांधला ते आता बी बघा मेंढा मिळतो बघा तुम्हाला नाही खरं हाय नीट बघा लक्ष करून गेल्यावर होय आता सध्या मेंढा बांधलेला बरं का आता एक मेंढा गुप्त केला एक मेंढा दाराच्या कोणाला बांधून टाकला हो यात्रा करू येणार जाणाऱ्यांनी काय केलं काय करते ती म्हणलं जाऊ ना म्हणून शेळ्याच्या चौकीत हे मला त्याची केस उपटायचं मला बेल दावला म्हणून महादेवाला व्हायचं बेल नाही हो फक्त सगळं दावणा म्हणायचं पिंडीवर व्हायचं पिंडीचं दर्शन घ्यायचं निघून जायचं हा खरं सगळे यात्रा करून काय केलं काय केलं म्हणलं तर आणि सगळा लाल मेढा करून टाकला हो त्या मेढ्याच्या अंगावर सळ राहिला सगळा लाल मेढा झाला लाली झाला म्हणलं तर इथं कुणीच काय बोलत नव्हतं हो अशा टायमाला मग कोण आला होता कोण आलं होता अर्धा का होता भागात रावणामध्ये येऊन सगळ्याच्या मागोमाग त्या करमाळा गावचा अर्धा बघता रावता बरं रावळामध्ये हो रावळामध्ये येऊन बघतो तर बघतो तर इकडं मेंढा झालेला दिसल्या बरोबर अरे एवढं मेंढा झालेला होण्याचं कारण तरी काय असावं बरं काय म्हणले देवा परमेश्वर म्हणले ह्या लोकांनी काय केलं म्हणले काय केलं जायला सळ उपटाचा दावणा मनाचा पिंडीर व्हायचा सळ उपटाचा दावणा मनाचा पिंडीर व्हायचं सगळं झालेलं दिसलं म्हणलं तर अर्धा बघता होता की बोलत होय त्याला असा दावणा करण्यापेक्षा स्वतःची शिंदी उपटून व्हावी लागती खरंय की त्याला मनाचं बघतं पुन्हा ह्या म्हणले अर्ध्या भक्तानं काय केलं जायला स्वतःची शिंदी उपटावी लागती मला दावणा म्हणून व्हायचं दर्शन घेऊन चालायचं मला हो. मग त्या अर्ध्या भक्ताने काय केलं काय केलं? अरे शिंदीला याद करून आपल्याला हाबडा लागला द्यायला हाबडा देताना कसं अर्ध भगत बोलत होता कसं काय कळ लागते हो हे म्हणलं लई कळ लागायला लागली त्या अर्ध्या भक्ताने शिडी दिली सोडून दिली म्हणलं तर दर्शन घेतलं आणि गपचूप निघून गेला बाई हो ही कोण बघत होता हे बघत होते म्हणलं बिरदेव पोहळा महादेव पार्वती बघत होत्या काय हरकत नाही हा. हो, शंकर पार्वती आणि बिरदेव बघत होते बरं का हो. अर्ध्या भक्ताने शिडी दिली सोडून
दर्शन घेऊन निघून गेला दर्शन घेतलं निघून गेला जायला तिकडे काय झालं होतं तळ्याच्या पावला काय झालं होतं सगळ्यांच्या मागं तुझ्या गावात गेली सगळ्याच्या मागून तुझ्या गावात गेली होय नगरगावचा उद्या तुझी बर का हे महत्व चालला होता म्हणलं शिखर शिंगणापूरगावाला सगळ्याच्या मागून आला होता बरं का सगळ्याच्या मागून चालला असताना सगळ्याच्या मागून आलेला होता त्या टायमाला तळ्याच्या पावला तळ्याच्या पडला हर हर बोलत होता म्हातारा काय होता बोलतो म्हातारा बोलत होता मला हर 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 म्हणत होता जत्रकर विधानाला नदी माझा काढावा नगरगावचा मुद्दा तिथे बर का होय सगळ्याच्या मागून आलेला तळ्याच्या पावला होय म्हातारा होता बघायचा तर दादा हो माझा एवढा नदी काला तर बोळा पाऊस मला हे म्हणलं काय नाही मला इथं देव आहे म्हणला हा बुद्ध्या त्याला विचार केला मला खरं देव तर इथं जायचं मला मूळ जाऊन काय करायचं देवच जायचं हो काय करायचं मला मूळ जाऊन नाही खरंय म्हणलं भुद्या दिली मनाला बोलतो ध्यानाला सांगतो मग बुद्ध्या त्याला काय केलं खात्यावरली आणली खाली ठेवली आज जायला हातातल्या पताका खाली दिल्या ठेवून हो कशा खोशा खावला काच्या गावच्या गावला राडी मध्ये शिरला म्हणला आणि गाडीमध्ये फिरून काय केलं म्हणता त्याने हे राडी मध्ये शिरला जायला नदी जवळ जाऊन नदी जवळ येऊन जवळ जाऊन जवळ येऊन सुटीला धरून काय लागला करायला सुटीला धरून काय लागला करायला राजा मांडले उभा राहिल्या जाग्याला ओळखीला ताबडतोब घसा खाला आणि गाडीमध्ये शिरला गावामध्ये गाळामध्ये शिरला राडीमध्ये गेले बरोबर इकडे नदीच्या जवळ आला नदीच्या जवळ गेला सिमुटीला धरून काय करीत होता शेवटीला धरला मनाला बोलतो ध्यानाला सांगतो म्हणून त्यानं मेंढाच्या दुनी हातावर हो मेंढ्याच्या पोटाखाली मान घातली बरं का पोटाखाली माने घातली मानावर घेतला जायला त्या टायमाला काय झालं तू म्हणता आजा मान खाली घालून हो नदी घेतला उचलून देवाच्या पायाला नदीला तुम्ही कुणा हात लावून बरं का होय गाडीमध्ये मुंडकं घातलं राडीमध्ये मुडगा घातला त्याला मानावर घातला म्हणला आणि नदी मानावर घेतला नदी कुठं आणला नदी मारला मला तळ्याच्या पाळूला लुसीला पुशीला धुवून काढला बरं का होय आणि हे बाबा मला दर्शन बी द्यावा मला तुमचा नदी आणला आणला का हा. हे म्हणले काय सांगायचं दातार गुरु बाबा म्हणले या टायमाला काय रावळामध्ये कोण होतं रावळामध्ये म्हणलं बोळा देव होता म्हणलं बीर देव होता म्हणलं पार्वती देवी होती. बरं भोळशंकर पार्वती आणि बिगदेवर का हो. एकमेकाला होती की बोलत हा बघितलं का सगळा बघ हे म्हणले काय सांगायचं म्हणले पक्षी तिडच बघत आहे म्हणले अरे बाबा बघितलं का नाही हो नाही बघितलं की भोळशंकर म्हणतो
बुद्यातील आला होता म्हणला ह्या राणीच्या तळ्याच्या बाहेर नदी काढून दिला म्हाताऱ्याला होय आणि बुद्या तेरेने खांद्यावर हातपी घेतली आणि हातात पता घेतल्या आणि धावत पळत धावत रावळाला येऊन रावळाला येऊन रावळाला येऊन रावळाला येऊन बघून काय होता बोलत हातने उचलली पताका उचलल्या हे बहाड पिकाच्यावर घेतली ना हातात पताका घातल्या म्हणला हराट बोलत आला होता रावळाला बरं का रावळा नाही येऊन इकडं नंदीला पाहून नदीला नाही हो मेंढ्याला पाहून म्हणला तर मेढ्याला बघितल्याबरोबर बुद्या दिली माहित होता बरं का होय अरे 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 मला काय येडी बघते मला खरंय की का मेढ्याला सहज ठुलं का सगळ्यात लाल लाल तो टाकलाय लाली लाल मेंढा केला म्हणलं एक फुलं नाही त्याला स्वतःची शिंदू मुठवल्या तीन दावडा म्हणून व्हावी लागते हो मेढीची डोकं उपटून होता काय दावडा नाही की म्हणून बुद्या त्यांनी काय केलं काय केला जायला स्वतःच्या शिंडीला हात घातला हवाला दिला शिंडी उपटिली शेंडी उपटेली म्हणले जाऊ ना म्हणून भाजपाला वाहिली हा माझा पेटून माझी दर्शन घेतलं हो मला काय झालं काय झालं होता ए, प्रगती. नदी बाया या भगवान शेंडी उपटेली म्हणलं जाऊ ना म्हणून महादेवाला वाहिली या पिंडीवर वाहिली आणि दर्शन घेतलं दर्शन घेतला जायला मला तुला जेव्हा गोळ्याला मारत घोड्याला काय बोलत होत्या तेव्हा म्हणले होय बघितला का दीड बघतो बघितलं की अहो ह्या दीड बघतातला आम्ही न्यायचा किती आणि ठेवायचा किती सांगा नाही खरं किती आम्ही एक करणार तर तुमचं मागा अर्ध्याने भागत नाही नाही की आणि आम्ही अर्धा तर आमचं भागत नाही तिकडं नाही की भागत म्हणले देवा देव म्हणले न्यायचा किती आणि ठेवायचा किती सांगा हो हो तुम्ही बोलला ती बरोबर आहे हा लय लाखू लाख जत्रा या टायमाला बळ्या शंकराला स्वर्ण मला वाटलं बरं का नवल वाटलं म्हणलं तर 1,00,000 2,00,000 जत्रा भरती हो. या जत्रामध्ये फक्त दीडच बघते नाही खरं की काय करावं लागलं आता हे म्हणलं सांगतो देवाला तुम्हाला खरं देवाला स्वर्ण मला वाटलं नवल वाटला जायला असं टाकलं का? काय सांगायचं म्हणलं तुम्हाला आणि तुम्हाला देवाला वगैरे घेता सर्वांच्या बाळाला म्हणलं लय लांबून आलं म्हणलं लांबून आलं म्हणून हे भक्तिमान राजाला म्हणलं तर आशीर्वाद द्या की आणि आशीर्वाद म्हणला तर एका जागेत जमाई बहाला गोकुळा Thank you.
शंकर पार्वतीला मोठं नवल वाटलेलं बरं का नवललाही मोठं वाटला जायला आणि जोडीचं भगवान होतं की बोलत होय तेव्हा म्हणले हा करायचं काय म्हणले आम्हाला तर भक्त पाहिजे भक्त पाहिजे म्हणता का आम्ही एक नेला तर तुमचा अर्धीनं भागत नाही की भागत आणि तुम्हाला एक ठेवून आम्ही अर्धा नेला तर आमचा अर्धीनं भागत नाही ना ती बी खरं द्यावं त्यावर काय करा आम्हाला भक्त तर पाहिजे जत्रा तर बघावं लागते आमच्या गावाला इकडं पळा देव काय म्हणलं बोलतो ध्यानला सांगतो म्हणलं थोडा देव लागला की बोलायला हा देवानं सांगतो मला तुम्हाला हो अशा टायमाला बोलायला लागलं बोलायला काय म्हणलं बोलायला बोलायला लागलं बोलायला बोलायला भक्ताची गरज आहे नाही खरंच भक्त पाहिजे मी सांगेन तसं करा म्हणलं काय करायचं म्हणजे देवानू प्रथम तलावर म्हणलं तर होय 6 हात शिखर माझं उंची आहे बघा सगळ्यापेक्षा जगामध्ये म्हणजे सवागत शिखर आहे तुमचा म्हणला 6 हात शिखर उंची आहे सगळ्या शिखरापेक्षा हो 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 खरंय खरंय ह्या जगामध्ये 6 हात शिखर उंची आहे म्हणलं माझं हा ह्या मदाने रात्रीला तुम्ही शिखरावर चढायचं मगाला रात्रीला शिखरावर जायचं आणि त्या शिखरावर माझ्या शिखरावर त्या भक्ताचा उजाड पडतो त्या भक्ताकडे जायचं तुम्ही माझी तिकाला उजाड शिखरावर पडतोय त्या भक्ताचा उजाड माझ्या शिखरावर पडतोय बर त्याला स्वतःचा वापरा तुम्ही काय हरकत नाही मला देवानू मला फक्त मार्ग दाखवतो बरं का हा काय दाखवतो मार्ग शिखरावर चढा शिखरावर त्या भक्ताचा उजाड पडलेला आहे आणि त्या उजाडाच्या दिशेने जाऊन त्या भक्ताकडे जावं काय हरकत नाही मला म्हणून गोळ्याने सांगितल्याप्रमाणे इकडे दोघांनी विठ्ठल बिरदेवानी म्हणण्याने विचार केला देव होतं की बोलत माझ्याने रात्रीला हा तुम्ही शिखरावर चढायचं होय आणि बघायचं कसं काय काय हरकत नाही बघतो मला म्हणून देव विठ्ठल म्हणलं तर मैदानी ह्या रात्रीला शिखरावर हलाकाल्या बाजूला उभा त्या बघा कोण बरं का हे शिखरावर गेलो निघाला उजाड म्हणला शिखरावर उजाड पडलेला होता बरं का शिखरावर उजाड पडल्याबरोबर इकडे बघितलं म्हणला त्या भक्ताचा उजाड कुठे पडला होता ह्या पडला तो शिखरावर पडला होता फोकस कमी आहे होय होय एवढा उजाड त्या शिखरावर पडला होता काय हरकत नाही म्हणून विठ्ठल देवाचं की बोलत आता काय झालं म्हणले हा भक्त हाय कडे म्हणले पण आपल्यापेक्षा लय वर चढ लय आगळा आहे लय वर चढे का हो आपण देव असून आपला उजाड कुठे पडला का नाही की त्या भक्ताचा उजाड इथं हे म्हणले दादा सांगतो तुला आपल्यापेक्षा लय वर चढ लय आगळा बर का किती बी वर चढ असू दे आपण तुझं जायचंच म्हणलं की जायचं जायचं म्हणलं देवा देवाचं मत का काय टेन्शन घ्यायचं नाही बरं बरं आपण एकदा होय म्हणलं की त्या टायमाला बोलायला लागलं सांगायला वा तिथं गेल्याशिवाय कधी राहायचं नाही देवा देवानो हा. गावा तुम्ही प्रयत्न तर करा मिळाला तर बरं झालं होय जावा आता काय जातो जातो हुंदुडीचं भगवान काय होत हे देवाच्या
भर दुपारच्या पाऱ्यामध्ये होय दोघं देव एकमेकाला होते बोलत. काय बोलत होते दादा म्हणले लय थकवा आलाय जरा. हा ती जरा सावली बी गार दिसायली झाडाची. होय होय हाय की जरा थोडी विश्रांती घ्यावी. बर काय हरकत नाही मला दादा जरा थोडं झोपू बी. होय, होय. आणि मग जाऊ आता काय ती बघतो जाणार आहे का? नाही की जात हा? नाही जात म्हणून दोघं देवांनी काय केलं? काय केलं जायला ए, अंगेरे हे गावाला अंजनीच्या झाडाचं. अंगरगावच्या शिवारामध्ये अंजनीचं झाड होतं बरं का. आणि त्या अंजनीच्या झाडाखाली दुपारी विश्रांतीला बसले असतात. देव बसले होते मला आणि बोलता बोलता दोघा देवानी पण झोपी लागल्या. झोपी लागल्या देवाली आम्हाला 3.5 दिवस देव झोपी गेला बघा आता 3.5 दिवस देव झोपी गेलं तिथं. होय एवढं काय काम केलं होतं शिकला लावून ना पण लांबून गेलं बरं का. देव तसं म्हणलं तरी इकडून मग उठले निघून मग कसा बोलत होत्या गावामध्ये आपण इथं 3.5 दिवस झोपलो म्हणजे काय जागा चालला नाही झाडच तसं अंजनीचं. लय गार सावली मग आपण एक करू हा ह्या अंजनीच्या झाडावरून ह्यात अंजनीच्या झाडावरून अनगर गावाचं हे अंजनगाव करून म्हणला अंजनीच्या झाडाचा उद्या म्हणल्या चालून होय. अंजनगावात बसन बाबा मग अंजनगाव करून टाकू म्हणला असा आशीर्वाद दिला म्हणतात त्या देवाने. तर हे अंजनीच्या झाला आशीर्वाद दिला तिथं अंजनगाव झाला असायला पुढे काय झालं म्हणता देवा. अशा टायमाला दोघा देवाने त्या अंजनीच्या झाडावरून अंजनगाव नाव दिलं. होय. आणि चला म्हणजे आपण अनगर गावामध्ये जाऊ आता. आता जाऊ की गावात हं? हो गावामध्ये गेलो काय होतं त्या टायमाला दोघा जण देव दोघं जण देव म्हणला अनगर गावच्या वाडाच्या मानावर आले असताना त्या गावचा कसला पाटील होता होती. कळाला पाटील तर आहे म्हणलं या गावाला. ए दादा अरे बाबा आपण असं जाऊन चालणार नाही. मग कसं जायचं म्हणलं दादा अरे बाबा आपल्याला देव म्हणून ओळखी त्याने. नाही की अरे बाबा इथं समजा गाव तर म्हणता लिंगायत आहे. नाही खरं लिगायचं की हा? हो आपण बाबा कसं गोसायच्या रूपाने जाऊ. बसायचं रूपानं मग काय मग ओळखीचं का आपलं मग काय ओळखी त्याने बरं काय हरकत नाही म्हणला दादा म्हणले करता देव तर म्हणावा आहा. गोसायच्या रूपानं. बरं ते आम्हाला ते पुढचं येतं असं. म्हणा काय कोणी उचलायचं नाही. त्या टायमाला देव कसा निघून चालला. कसं चाललं म्हणलं तर देवा निघून हे चाललं चाललं देवा. अडगलं लागलं लागलं. जातं बरं जाताना जाताना. अनगर गावाला गावाला. जातं बरं जाताना जाताना. अनगर गावाला मनाला मनाला मांडलं हो. देवाला बघितलं घेतलं. देव बसायच्या रूपाने दिसल्याबरोबर आता गावच्या पाटलांनी काय केलं बरं का. काय केलं जायला ते कुठलं तरी बंगाल त्याचं बंगाल बसाय आणि ते म्हणले होय आपल्या गाव म्हणले म्हणतेरी. हा म्हणून पाटलांनी काय केलं काय केलं जायला ह्या गावच्या म्हणलं तर इशीच्या इशीच्या म्हणलं तर आगळा सगळं झालं. बोल्या आपल्या गावामध्ये शिरून गाव मंत्री हो म्हणून पाटलांनी काय केलं इशीच्या आगळ्यात सगळ्या लावून टाकल्या. इशीच्या आगळा लावल्या म्हणलं कुलप लावल्या जायला मोठमोठ्या शिळ्या लावल्या आडव्या त्या दरवाजाला हो आणि कुलपा लावून गेला निघून. होय त्या टायमाला तुम्ही भगवान कुठं आले होते आल्या होत्या मला इशीचा वाऱ्याला इशीचा उभारला म्हणला येऊन बघता तर दरवाजा बंद. सगळं दरवाजा बंद दिसायला लागलं. आता काय करायचं आता. मग काय करायचं आता कसं जायचं आगळा सगळं कुलपा फिटला. सगळ्या आगळा लावल्या म्हणलं आता कुलप
खुरपं लावली ती मला दगडात म्हणून देवाने काय केलं काय केलं? अरे चिमटीने भांडारं. आगळावर टाकलं. चिमटीनं भांडारं आगळावर टाकलं. भांडाराच्या जोराने करणी कशी झाली भांडाऱ्याच्या द्वाराने करणी कशी झाली. राणा भांडले संत बाळू मामाचं. चमत्कारच्या टायमावर का आहा. मोठ्यातला भंडार चिमटीने घेतला आणि त्या आगळावर टाकला आगळावर टाकलं मल्हारदार. आणि त्या दिवशीच्या मला कडक पाऊस टाकला हो या भंडाराच्या सत्वानं सगळ्या आगळा कळा उडल्या असायला. मोठमोठ्या शिळा लावल्या त्याच्या शिळा बाजूला निघाल्या होय कडक रुपये घातली पण निघाली एका अंगणी खाली पल्ला जायला आणि जोडीदार भगवान निघून चालल्या जायला. गावामध्ये शिराला शिराला देवाच्या बाईला याला. मध्ये शिराला शिराला, गावाच्या बाईला यायला. नंदा वालाया वालाया वालावगा पुसता पुसला. वाड्याला वाडाया वाडाया, वाड्याला पुसत पुसत. सुमराला मांडायला मांडायला जवानावर गेला गेला. सगळ्या बाजूला झालं कडक पगळाली आहा. भगवान गावामध्ये शिरलं. गावामध्ये जेलला निघून चालल्या जायला. आता जायचं म्हणले पाटली वडला आधी होय पाटलाच्या दारात जाऊन आलं ठोकायची काय हरकत नाही म्हणून कसं काय दिवस ही दोघं जण भाऊ मल्ला निघून चालली देव मल्ला. पाटलाचा वाडा विचारतो ते बरं का आहा पाटलाचा वाडा काय कोणी सांगत? ए, हा. पाटलाच्या वाड्याला तिथं नुसतं बोटाने धावलं बोटाने धावलं तर त्याचं बोट काढतात असं डोळ्याने धावलं तर त्याचा डोळा काढतात म्हणजे एवढा त्या पाटलाचा लय दरार आहे लय दरार. आमची ताकद नाही बाबा दाखवायची म्हणजे वाहर बी आलं तर शिवाच्या बाहेरून जात बाहेरून जाते म्हणजे गावात येत नाही हा का? हा काय चालत नाही म्हणजे एवढा दर नाही हो पाठवा. आणि तुम्ही जर सांगायचंच म्हणलं हा तर मी असं देखत नाही दाखव कसं दाखवणार आहे? सांगू का हो आवाज दाखवायचा जर म्हणलं हा. तर मध्यान रात्रीला मी संडासच्या निमित्ताने येतो म्हणजे हातामध्ये तांब्या घेतला. तांबे घेऊन येतो पाण्याचा तांब्या तिथं ओततो आणि चुन्याची फुली वडतो म्हणजे तुझ्या तिथं पट वाढायचा. आणि तुम्ही हीच वाडा असा ठरवायचा काय हरकत नाही मला. आणि सांगून दिल्याप्रमाणे देवाने कामगिरी काय केली असं आणि त्या टायमाला पाटलानं मला घराच्या गतीला सांगितलं होतं होय अंगावर डागडागिने सगळे घरात टाकून द्यायचं हा. मुली कापड टाकून द्यायची होय आणि जुनं पाणी पिऊन आंबाड्या करणीचं मात्र निश्चित पाहायचं. जर तुम्ही आलं तर ती वाढायची पुन्हा नाही नाही खरं आहे ते. अशा टायमाला जोडीचा भगवान हा जा. तुम्ही धावत आहे. या बाळाचा. पाठीने या वाड्याला. गावात या बाळाचा. पाठीला या वाड्याला. माझ्या वयाला. या ठोकली गावाच्या बायाला. रान मांडलं, उभं राहिलं जागेला. देवाने मला खुंचाईच्याप्रमाणे गेले त्या पाठीवड्याला हो आणि दारामध्ये जाऊन आलं ठोकली बरं का आलं चुकली मल्हारदार. पाटलाची बायको म्हणलं तर आंबड्या करण्याचं मात्र निश्चित होती होय सुपर मात्र भरलं सुबर मात्र भरलं मला पाटलाच्या बाईनं म्हणला. आणि म्हणजे दान धर्म करायला आली होती बरं का हो त्यावेळेस काय म्हणलं होतं हो? हा. ए म्हणले तुम्ही तर म्हणले ही अक्कल द्या मड्याचं मात्र वळायला होय. तुमच्या मालकाने ही सांगितलंय का तुम्हाला नाही मालकाने सांगितलं म्हणून आणलंय ते. हा होय
करडी आंबाड्याचं मात्र आम्ही घेत नव्हत. आम्हाला म्हणतात कानफडी गोसाई. आम्ही हुकमाचा सीधा घेतात. हुकमाचा सीधा हो. आणि आंबाड्याचं करडं कसं आणलं? आंबाडी करडी मात्र हे जर आम्ही घेत नव्हत. म्हणजे असलं कशाला आणलंय मग? नाही आम्हाला चालणार ही. मग काय द्यायचं म्हणता? अहो तू मोती पावळ्याचा सीधा फायच्याला आम्हाला घेतला बरा. मोती पावळ्याचा हो. हे म्हणला मालक बाहेर गेल्या आणि मालकीन ही का आम्ही बसला होय त्यांना मात्र माती नाही बघा, तीच माती. नाही बघा तसे आता माती गवली बघा. ही का मात्र निसा लागला. असं का तुम्ही मालकीन नाहोत? होय मालकीन नाहोत म्हणतात. नाही आम्ही मालकीन म्हणला. तुम्हाला सांगितल्याशिवाय कामगिरी करता येत नाही. आम्ही केलेल्या कामाचं आणि खाल्लेल्या भाकरीचं असं म्हणून त्याच्याकरता आम्हाला काय चालणार आहे माहिती? शिया म्हणले आता ह्या काळाला पाटलाचं होय त्या दुर्जनाचा सीधा नगर. हा तुमचं घर कुठं आहे? तिथलं आम्ही तांब्यावर पाणी पिऊन जाणार. आमचं घर म्हणलं तर आता तर देव बोलायला लागलं म्हणा. काय हरकत नाही म्हणून 3 वर्षाची कोप आहे म्हणून हे मला बोलती ध्यानला सांगती. अशा टायमाला बरं का झालं होतं काय बरं का? आहा दोघा देवाने विचार केला. होय त्या पाटलाला सराप दिला, हे असं तुमचं जन्म चलत, हा असं तुमचं राहील म्हणजे. खरं आहे की. मला नवं कधी जमणार नाही. आंबड्या कधी मध्ये राहावं लागेल तुम्हाला. होय 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 होय. आणि सगळी नवी कापड टाकून फिरावं लागेल तुम्हाला. हो असंच शाप दिला म्हणले त्या नागाव माताचं घर कुठं? नागाव माताचं घर म्हणलं तर आता तर आहे की. नागाव माता म्हणलं तर पाटलाच्या वाड्या परसामध्ये होय 3 वर्षाची कोप करून राहिलेली होती बरं का. हा अरे बाबा म्हणले ते पाटलाच्या परसामध्ये 3 वर्षाची कोप करून राहिलेली. हा हा मग आम्हाला तिथं जायचंय म्हणल्या. नागावच्या घरी होय बरोबर. नागावच्या घरी तो काय जायचंय त्यांनी 2 गोष्टी बोलायचं. बरं बरं. हा अशा टायमाला दोघं जण देव म्हणलं तर ए, नागावाच्या वाजल्याला, नागावाच्या वाजल्याला, नागावाच्या वाजल्याला, नागावाच्या कोपीला, नागावाच्या ठोक्याने, पैरानं मांडलं. कामळा घेऊन चल. कामला घेऊन जायचं. अगं आपल्या घरला आतीत पाहून पतीत पाहुणे यायच्या. यायचं तू. बस बस इथं बघ. हा बर 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 बर. तो काय ठोकलेला आवाज आला. आला का ग? नागावाचं वाढून आले बरोबर. होय नागावर म्हणते बरं का आता आपल्या घरी म्हणजे सुद्धा नाही देवाला टाकायला 2 दिवस पाहून आले तर मग काय टाकायचं? वाकं टाकावे. वाकडा असते का देवाला? मग आता काय करावं काय नाही? असं करते का सोना? हा. पाटलाची पुन्हा ती काम पडेल. कांबडी हा. होय, घेऊन येते आताच्या आता. हा जा लवकर लवकर. हे म्हणलं नागावांना मध्ये त्यांनी विचार केला. आणि पाटलाची ती काम आणली पाटलाच्या कांबळ आणली धावत पळत जाऊन म्हणला. आणि देवारी बसायला बसकार टाकला, आसन टाकलं बरं का. हो देवानी काय केलं बरं का त्या टायमाला? काय केलं? धावांटा लावला आणि ती झाड कोंबडी होती ती जाळून टाकली. जाणून टाकली. नागाव माता काय म्हणाला बोलत होती. काय होती बोलत हो? हे देवा हा. आव म्हणली मी तिथून आणलंय मागून. मागून होय. आणि खाली बसला असता हा. पाटलाची तर कशा आणली? मग आता काय नाही त्यांच्यातच मिळतंय म्हणून आणलं किंवा गडबडी. आम्ही खाली बसतो, आम्हाला काय नाही. नका हो देवा म्हणली खाली कसं बसाल तुम्ही? आम्हाला बरं वाटेल का? अशा टायमाला देवाने काय पाटलाची जाळून टाकली. होय आणि देव खाली बसले बरं का. हा आणि नागावला काय होते बोलत? काय वाद्या बोला. आणि माता का घे माता या सांगतो तुम्हाला. माता का घे माता या, सांगतो तुम्हाला. तिने यावं दिवसाचं उपाशी व्हायचं. तिने यावं दिवसाचं उपाशी व्हायचं. सुवर्ण मानलं संत बाळूमामाचं. देवाचं हिंबाला एकमेकाला बरं का. नागाव माता सांगायला वेळ नागाव माता म्हणले होय आम्ही 3 दिवसात उपास येत आहोत. लय बुका राहिले त्यावर. भुका लागल्या त्या हा. देवानं जेवायचे तुम्हाला. आम्ही बुका राहिल्यावर काय करते ते हो? म्हणलं चहा पाणी करते कली बात निघाल्या आता. बरोबर बरोबर. त्यावेळेस आंबील होती पण हा आंबील घोगरी होती. चहा नव्हती त्यावेळेस. हा आंबील होती आंबील. अशा टायमाला नागाव माताला म्हणलं तर का होय लोकांचे काढून कुठून सडा सारून करून आणून स्वतः करून द्यावा लागत होतो. होय आता इथे काय आहे आता? हे नागाव
म्हाताऱ्या महिन्याने विचार केला. बरं म्हणली गेली वाण्याच्या दुकानाला. माता विचार करून कुठे गेली होती? होय माझ्या वाणीच नाव कोट्यावाण्याच्या दुकानाला. गोट्यावाण्याच्या दुकानाला गेली होती ना माता मला. गेली तर म्हणले गोट्यावाण्याला काय लागली बोलायला. हे म्हणली वाणी आप्पा. ए दादा हा. म्हणले आतीत भगवान पतीत पाहुणा आल्यात माझ्या घरी. होय तर मला एक ताजो जवारी दे बाबा. मध्ये विचार करायचा म्हणून. म्हणून त्या टायमाला होय गोट्यावाण्याचं का गोट्यावाण्याच्या दुकानाला जायचं म्हणले. होय आणि त्याच्याकडून सुद्धा घेऊन येऊ म्हणजे आपण देवाला पण देवाला जेवायला करायचं. होय म्हणून नागाव माता माझे 2 देव पाहून आले तर आणि त्यांनी जेवणासाठी शिदा न्यायचा शिदा न्यायचा. शिदा द्या शिदा. हे बली लोक पैसे आहेत का वाणी आप्पा बोलत होता नागाव माताला. हे दुकानदार का माझे पुन्हा रोख पैसे नाही. मी तुमच्यातलं कांडण कुटण करीन सडा सारवण करीन घरकाम करीन तेच पैसे फिडीन. हे म्हणली काय जगायचं माता तुला. सकाळ सकाळ उदार कसं देऊ. बरं म्हणून त्याच्याकरता हे गोटी वाणी बोलत होता. काय होता बोलत बरं का. हे बा म्हणलं काय का असं नागाव माता घेऊन जा. नाही देत असं होतं. बोलत झालं की अशा टायमाला बरं का होय वाणीदादा काय शिकत येत नाही. तिकडंच बघा देवाले अंतरिकडं बरं का. आंतरिक कळायला म्हणलं तर आणि दोघं देव एकमेकांना काय होतं बरं काय होते बोलत. दादा का दादा म्हणले वाणी काय शिकत येत नाही. तीन गेला की तंडा लागला नागाव माताला. म्हणून देवाने काय केलं. काय केलं जायला हे रूप केलं धारण. वाण्याचं रूप धारण केला जायला. वाण्याच्या दुकानात जाऊन म्हणलं तर जाऊन इकडे काय होतं बोलत. शरणात वाणी आप्पा म्हणला. त्या टायमाला म्हणलं तर होय कुठे वाण्याने सोयरा ओळखला बरं का. त्याने तुला शरणात केलं. शरणात म्हणला जायला. आणि काय होता बोलत बरं हो वाण्याप्पा काय म्हणती बाई ती काय द्या बाईचं. ही बाई माहिती मला उधार पाहिजे म्हणजे काय पैसे अडकण घ्यायच्या अडका म्हणजे काय करायचं. तिच्याकडे काहीच नाही. काहीच नाही द्यायला मला कशावर देणार नाही. राहायला घर नका नाही. गायला 3 वर्षाची कोप राहतील काय द्यायचं तिनं. तिचं काय घ्यावं पुन्हा काय घ्यावं पुन्हा म्हणून. तरी पण देवर बरं का म्हातारा लागेल सांगायला. मामले ते कांडण कुठून करी ते फिरून घ्यावं. एखादी काळ जाणं लागतोय. जाणं लागतं पण हे कवा कुठायचं कवा काय करायचं. देवा आपलं शिदा देवा काम कोण फिरी तुमचं. बरं काय हरकत नाही मला शरणात घातलं म्हणून वाणी आप्पा बोलत होत्या. आणि आपण म्हणले काय हरकत नाही द्यायला म्हणून. टायमाला लागले की माफ करायला. अशा टायमाला माफ करत असताना काय झालं. तर पळा भरलं तरी ती माफ वरीच आहे. खाली ना गेले. हो सर ह्या म्हाताऱ्याला चिटकी फिटकी ती काय बघा. आता ते माप भरलं तरी ते माप वरीच आहे. आता कसं काय करायचं. म्हाताऱ्याला तसलं कशाला येतं दुकानदार. नाही का नाही आता म्हाताऱ्याला बरोबर काय का असणार कमी का असणार बाबा द्या तेवढं. दुसऱ्या करता म्हणलं तर नागाव माता वाड्याला
की दिला का वाणीने दिला की दिना गेलता होती मी पण आणला दिना घेता होय. तरी हो दिला ए, नागाव माता होय आता तू शिदा आणला खरं हा पण आम्हाला शिदाचा स्वयंपाक कसा करावा लागतो ती माहिती आहे का कसं करायचं कसं करावा लागतो असं आहे बरं का नागाव माता हा ही नव्या गाडग्यातच शिजवावं लागतंय आता जाते म्हणजे कुंभाराच्या वाड्याला बरं बरं मग एखादं मडकं घेऊन येते की गाडी असं का हो जाणार का ही का आता जाते नागाव माताला कोडा पडला बरं का आता आता वाण्याकडून कस तर शिदा आणला कुंभार कसा आपल्याला नऊ गाडगे नवं गाडगातील पण नाहीला झाला तू नागाव माता म्हणलं दावत पर्यंत जायला नागाव माता निघून ह्या चालायला झालं निवार मार्गाला लागल्या कुंभार भाव्याला काय बोलत होती मला कुंभार भाया म्हणावं भाव्या नाही भाया म्हणावं भाया म्हणलं होता कुंभार भायाला लागली की बोलायला कुंभारला होय मला एक लोक गाडगं पाहिजे बघा लय गरज पडली बघा माझे 2 देव पाव आले ते खबर झालं सांगा ते तुम्हाला ती बाळ्या जातोय कुठं जातोय बाळ्या ती काय म्हणते म्हातारी काय म्हणते काय म्हणते अशा टायमाला मी म्हातारीमध्ये गाडगं पाहिजे असं का होय मला गाडगं पाहिजे हो त्याचे पैसे केव्हा देणार बरं पैसे होईल मी दीड की माझे कामाचे ते पैसे आले की सडा सारवण करून काढून नाही तर काढून कुठं करी सर्व सारवण करी त्यावेळेस पगार होत का पगार कुठल्या इकडे तिकडे बघायचं आता सांगते बरं काय कुंभार आहे म्हणली हा तुमच्या इथे कांडण पण करीन सडा सारवण करीन पाणी पिणी वाहीन तेच पैसे पिढीन पण होय. मला एक गाडगं द्या बाबा कुंभार म्हणतो एक काय लागेल एवढी घेऊन जा की नाही येतच पाहिजे एकच पैसे का हो न्यायचं तिथलं उचलून काय हरकत नाही तुम्ही दिलं तर बरं होईल काय नाही जायचं हाताने घ्यायचं जायचं नाही बाबा म्हातारा एक नवं गाडगं घेतलं आता आणि माघारी पिली त्या टायमाला कुंभाराचं पोरग होय खेळता खेळता घरी आले होतं बरं का हा ए बाई हा तर काय गाडगं चालली हे बाबा मग विचारून चाललेलो मी विचारून जाणं कुणाला विचारलं विचारलं का बाबा कुंभार भाव्याला नाही तिथं सुद्धा मत नाही हा त्या कुंभाराच्या बाळानं हातातलं गाडगं घेतलं होय आणि माघारी नेऊन ठेवलं हो त्या टायमाला कुंभाराचा बोलत हा यार काय हे का म्हातारी घेऊन चालली होती मी आणलं महागारी केलं म्हातारी घेऊन चालली होती का हा तू आणलं तिच्या हातात हो बरोबर एवढा हुशार आहेस का हा, मग त्याला काय होतं माहितीये का हा स्वतः खाणीवर जावं लागतं कुंभार खाणीवर कुंभार खालीवर जावं लागतं म्हणता का माती आणावं लागते गाडवावर गाडवावर माती आणावं लागते म्हणता आणि त्याची गाडगी तयार करावं लागते पुन्हा हातातलं गाडगी हिसकावून घ्यावं लागते नाही खरंय की मला काय माहिती चोरून चाललं का तुम्हाला त्या विचारलं टायमाला त्या कुंभारानं आहा. माताच्या हातात गाडगं नेऊन दिलं माघारी हा. जा मला तुमचं बघाई होय तिकडे नागाव माता गाडगं घेऊन आली बरं का आता आणि स्वयंपाक केला होता हो इकडे कुंभाराच्या पोराला काय बोलली होती कुंभाराच्या पोराला म्हणला तर स्वतः खाणीवर जावं लागते नाही खरंय की हा हो तेव्हा हात दाखवा लागतोय खरंय त्या टायमाला इकडे नागाव मातानं आहा गाडगं आणलं होय हा? आणि स्वयंपाक करायचं म्हणून घरी उठलं बर. इकडे कुंभाराचं पोरं कुठे गेलं होतं कुठं गेलं होतं मला गाडवं घेऊन कुंभाराच्या खाणीला गाडवं घेऊन कुंभाराच्या खाणीला ज्ञान भरली माझ्या वया
त्या गाडावरली गोळी भरली. कोणी भरली म्हणलं तर गोळी भरली झाल्यावर इकडे करणे काय झाली होती? काय झाली होती म्हणला खाणीमध्ये कुठून भुजंग आला काय नाही काय माहिती. हो मरचा पोरगा तिथं धरणीला मरून पडला. धरणीला मरून पडला जायला अरे गोळी या होती येऊ ना. गाडव कोणी घेऊन आला होता कुंभारवाड्याला. त्या टायमाला कुंभारांनी कुंभारी म्हणलं तर काय बोलत होती म्हणला बघ ती पोरग गेलं राग राग ती गुढी बाराला गेलं. गाडव कोणी घेऊन आलं पण पोराचा काय पता नाही आणि पता नाही त्याला. पण त्या कुंभाराने काय केलं जायला फक्त मला ह्याच्याकडे जरा काठी घेतो होय लोकांच्या हातात गाडी घेतो. हे गाडव आले घरला पण ती आलेला नाही. मग कुंभाराने काय केलं काठी हातात घेतली असायला काठी बघ घेऊन बघतोच मला आता पोराच काठी घेऊन. हो 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 गावात जाऊन खाडीमध्ये उठा कोण बघतो तर होय कुंभाराचं बाळ म्हणलं तर मरून पडलं होतं. मरून पडलेलं होतं. त्या टायमाला कुंभाराला म्हणलं तर होय आवड वाटलं मला त्या टायमाला कुंभाराने बाळ बघितल्याबरोबर अवघड वाटलं पाणी आलं डोळ्याला आणि बाळ घेतलं कुंभारवाड्याला आला बरं का. बाळ घेऊन कुंभारवाड्याला आला. हा कुंभारवाड्याला मोठा आटूच चाललेला होता बरं का. आणि काय करावं आणि काय नाही असं झालेलं होतं. इकडे दोघा देवानी म्हणलं तर दोघा देवानी अंतरी कळला जायला एकामेका बोलत एकामेका सांगत नाही खरं कुंभारवाड्याला म्हणलं तर अर्धा वर्ष चालू होता बरं का. अर्धा वर्षात चालू जायला आणि त्या टायमाला इकडे देवाने एकमेकाला होतं बोलत उडीचे भगवान दादा म्हणले आपल्यामुळे झाले म्हणले खरं आपलं नाव जाईल म्हणले. होय आपण या गावात आलो अशी घटना घडती म्हणजे आपल्यावर शब्द येत होती. मग काय करायचं मग दादा काहीतरी बंदोबस्त करावं लागेल. नाही करावं लागेल की म्हणून देवाने काय केलं त्याला आधीच गावामध्ये
होय अगदी ज्योतिषाचं रूप धारण केलं गावामध्ये शिरला जायला गलुगलीला लागला गिंडाला फिरायला गलुगलीला हिंडत असताना गेला कुंभारवाड्याला असं होय कुंभारवाड्याला गेलं तर तिथं अर्धा चालू होता बरं का अर्धा भरडा चालू होता आणि काय बोलतोय देव हा मी काय त्या ज्योतिषाच्या रूपाने होय हे भविष्य सांगणार काय म्हणतात काय ज्योतिषे सांगणार भविष्य सांगणार बोललं बाकी सांगणार हो कुणाच्या आडी अडचणी असतात सोडून म्हणून गलुगलीला हिंडत होता हा म्हणून मग तो इथं काय हो म्हणून सगळं जमलं तिथं हिथं का हं? हे कुंभाराचं बाळ मरण पावला जायला कुंभारच्या बाळाला त्या कुंभारखान्याला गेलो त्याला साप पान लावले त्याला साप चावला आणि ते मरण पावले हा, हा. हा त्याच्यामुळे गर्दी जमली मग तुम्हाला काय येत असं तर बघता का आम्हाला हा येत ह्यांना येत येतं का ही ज्योतिषी आधी सांगतो ए, भविष्य. कुमार दादा हा. हे न्यात तुमच्या घराला ती सांगेल काय ते त्याला येते म्हणून ती भविष्य सांगायला सांगते का हा. हो, हो, हो. त्या काय हरकत टायमाला नाही म्हणला कुमाराला काय लागला तर देव सांगायला तू तिशे रूपानं हो ए बाबा म्हणले हा. ही बाळ उठत होय बरं इथं नागाव माताच्या हातानं अंगारा लावा लागलेला नागाव माताच्या हातानं अंगारा लागला तर बाळ उठतंय बघा तुमचं. काय हरकत नाही नागाव मला माता काही येत नाही हा. तुमच्या गावामध्ये नागाव माता आहे बघा हाय हाय तिच्या कोण अंगारा लावला हा बाळ उठतो काय हरकत नाही म्हणला त्या टायमाला कुंभारानं हार घेऊन असं हो. या पळत. धावत या पळत. नागावाच्या वाड्याला. नागावाला बोलत. नागावाला सांगत. नागावाला बोलत. नागावाला सांगत. रान मांडलं. संत बाळू मामाचं. जिवंत होता म्हणल्यावर कोणी पळत काय आग निघून सुद्धा येईल की आवत धरणी माझ्या जागा दिला तेव्हा कुंभार पळत कुठं आला होता आला मला नागावाच्या वाड्याला आणि नागावला होता की बोलत होय ए नागाव माता चल चल माझं बाळ मरून पडलंय चल चल अशी पडलं पड हे कुमार दादा बाळ मरून पडलं आणि मला काय येत आता काय येतं का नाही आता आम्हाला तर काय माहिती होय तुम्हाला काय येतं आणि काय नाही आम्हाला माहिती आहे मग काय करायचं नागाव आता? माता सांगते बरं का होय हो तुमचं गाड गाणं तसं म्हणाला का काय नाही नाही मला काय येतो मी सडा सारवर करते काढून करते हा आणि मला ते अंगार आहे का भंगार आहे तसं काही येत नाही 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 काय लावाय ती लावा आपण चला तिथवर असं का आम्हाला एका गोसाईने सांगितलं काय सांगितलं ज्योतिषांनी भव्यवाल्यानी पैसे सांगणार नाही सांगितलं हा नागाव माताच्या हात अंगार लावून होय होय काय हरकत नाही बाबा आता मी फक्त अंगार लावून लावीन बरं का मला काही येत नाही नाही नुसतं अंगार अहो लावून 5-75 लावतात की तुम्ही हा लावते लावते हा, लाव. म्हणून नागाव माता आणि कुमार दोघं जण मिळून मल्हारदार निघून या चालले चालले वा, मार्गाला लागले नागाव माता आणि कुमार म्हणलं तर दोघं जण धावत पळत आले आज जायला कुंभारवाड्याला आली कुंभारवाड्याला आले आज जायला आणि कुमार बोलतो बरं काय नागाव माता आहा, त्या हाताला बंडाला प्रथम लावतो नशी बघा काय हरकत नाही मला मी गुहाळ्यात म्हणजे गुहाळाचा भाऊ म्हणून तर नागाव माता म्हणला बंडाला चिमट घेतली चिमट घेतली त्या कुंभाराच्या बाळाला लावली आज जायला कुंभाराच्या बाळाला लावल्याबरोबर कुंभाराचं बाळ उठून काय म्हणते होय. ए, टाक काढ खाली टाक टाक पुन्हा विचारून चालू गाडी हे असं बोलत होता त्या टायमाला कुंभार येऊन काय होता बोलत काय म्हणता बोलत मला
बोलत असं होता. म्हणजे बाळ उठता तर का आज चळबळीत बोलत होता आणि उठून बसला असायला. त्या टायमाला कुंभारवाड्याला आनंद झाला आनंद झाला मला आणि नागाव माता म्हणलं तर आपल्या वाड्याला येऊ हो. अरे स्वाय पाक करुणा माझ्या बायाला स्वयंपाक करुणा माझ्या बायाला देव बघुणा या बाबाला दोघं देव पाहून म्हणा की वगदन पावणया जेवयाला छान मानल संत बाळू भामरे कुंभाराचं बाळ उठवलं होय आणि वाड्याला आणि स्वयंपाक केला स्वयंपाक केला जायला मला आणि दोन देव पाहुण्याला हो जेव्हा वाला जायला दोन देव पाहुणा जेवाय मानलं होय आणि दोघं जण देव पाहुणा काला जेवून खाऊन हे प्रतिभावना जेवून खाऊन हे प्रतिभावना मानल जेव्हा राहिल्या जाग्याला स्वयंपाक केलेला होय दोन देव पाहुण्यांनी सगळं स्वयंपाक खाऊन टाकला हा 3 दिवसाचा उपास होता देव 3 दिवसाचा देव उपाशी होता जायला सगळा स्वयंपाक जेवण खाऊन टाकला बरं का खाऊन टाकला म्हणलं तर ह्या आणि पाणी उड्या करीत बसले हो. त्या टायमाला देव काय होतं बोलत काय होत ऐकून बाकाला बोलत म्हणल्या हे नागाव माता आहा. आमची झाली जेवण हा आम्ही दोघी सासू ना आम्ही पुन्हा जेवतो की जेवा आमच्या समोर जेवा लागेल तुमच्या समोर तुम्ही दोघी पण जेवा हा त्या टायमाला नागाव माताला माहिती होतं मग नागाव माताला माहिती होता ऐकून मी गेला बोलत वाद्या स्वयंपाक सगळा संपलेला आहे होय म्हणून नागाव माताने सोनावा नाही दोघं दोघी सासूनाने काय केलं काय केला जायला पदराड झाला मुलं लागल्या मारायला पदराड बनावला उलट्या लागल्या मारायला देवया मला याला लागले देवया मला याला लागले रान मानल हे बनाव घेतलं सासूनाला माहिती होतं सासूनाला माहिती होतं सासून आली माहिती होता मला स्वयंपाक सगळा संपलेला आहे होय आणि देव तर मग तिथे जेवा जेव्हामध्ये काय जेव्हा म्हणून त्यांनी काय केलं ताटामध्ये पाणी घेतलं पाणी घेतलं जायला पदराडवा लावला देवा दोघी जण फुलकर राहिल्या मारायला हो देव मोठा अंतर्ज्ञानी होतं बरं का खरंय की कल्याणी होतं देव लागलं देव बोलायला हे नाही गाव माता आहा. तसं फुलकर का मारतो कडा तुम्ही हा मग जरा राहिले पत्तर म्हणून फुरक्या मारायला लागला नागाव माता होय फुलकर का मारायला आम्हाला कळतं बरं का हा त्या गाडगेमध्ये तर बघा तुम्ही उडून तरी काय बघा उघडू नको आम्ही सगळं घेतलं की वाढून देवा बघा तरी म्हण नागाव माता मला तर नागो माता गेली या गाडग्या पशी गाडग्या झाकून ठेवलेलं होतं उडून बघ की तर ते साय सुद्धा ओढली मोडलेली नाही बरं का जसं ना तसं साहित्य वर दिसायला लागली हाती खाचे टाकून तुम्ही का लागला पाण्यात फुलक मारायला आणि का एकूण मी केला बोलत होत्या हा. म्हणले आता काय द्यावं पण देवाची करणी अरे करणी माझ्या देवाची देवाची. करणी माझ्या देवाची बालकेच्या हारीची. हे नागावाई सोनाला, दोघी सासू सुनाया. नागावानी सोनावा, दोघी सासू सुनाया. खाऊन हिरपती होऊन रान मानला संत बाळू मामाचा. तुम्ही जरी नागावानी सोनावा तुम्ही सासूना होय जीवन खाऊन त्रिपती झाल्या तिरुपती झाल्या जायला आणि देवाला आला की बोलायला आहा देवाला दिवसाला येणं केलं येण्याचं कारण द्या मला सांगितलं पाहिजे होतं. काय सांग
सांगायचं म्हणले येण्याचं कारण सांगता का येण्याचं कारण मला सांगता लागावा माता असं असं किती मिनिटं वाजली? अशा टायमाला बरं का होय नागाव माता देव येण्याचं कारण मला सांगायला हा नागाव माता तुमचा मुलगा कुठे खेळबा आमचा खेळ बदल मध्ये ती कुठे हाय म्हणले सावकाराच्या वाज बॅड्या लागतात म्हणले 5 मेंढ्या घेऊन गेला आडरानाला 3 गावच्या दांडावर शिवावर गेला एकदम म्हणावा शिवावर गेला मेंढ्या राखताय तिथं आणि घरला कवा येते घरला घराची न त्याची ओळख नाही तेव्हा अजिबात नाही अहो त्याचं 12-24 वर्ष झालं बरं बरं घरला येत नाही घरी येत नाही हे नागाव माता असं आम्हाला त्याची गरज पडलेली आहे होय. डायरेक्ट आम्हाला त्याच्याकडे जाता येत नव्हतं जाता- म्हणून इकडे आला असं जायचं देवा तर असं सहजासहजी जायचं नाही आम्ही जर गेलो असतो तर त्यानं आम्हाला प्रश्न करून टाकलं असतं देवा हा. तुम्हाला जायचं डायरेक्ट तर हा. जावा तुला त्या किलोबाला बरं, सांगायचं बरं. तुझ्या माताच्या निरेची शपथ आहे म्हणायचं बरं बरं तेव्हा त्याचं बंद पडन त्याचं तुमच्यावर अन्याय करायचा बरं बरं नाहीतर ती असं धनुष्याला बांध लावून हा तयारच आहे नाही जोडू देणार हा अरे माता आम्हाला काहीतरी खून तरी द्यायला कोण बोला बुरीला चिगारीला लोकर अडकले त्या वाटेत जायचं त्या वाटाने गाड्याची गाड्या लोक येते आणि तिकडं जायचं बघा 5 मिनिटाच्या गाड्या तिकडे लाखांची मेंढर झाल्या बघ, हौद पडला हौदामध्ये दूध काढतोय सावकाराची वाद 5 मिनिट घेऊन आता सारा जीव जंत येते नाग शेण वाघ एका ठिकाणी दूध पित्यात राहिलेली गरळ किलोबात चाटतो बरं तरी पण नागाव माता सांगते बरं का हे देवानो हा. मला तसा जवळ द्यायचा नाही नाही तर तरी पण म्हणले माझी आई चुळी ठेवून घेऊन जावा तुम्ही चुळी बर चुळी देते होय ती तुमची गाठभेट तुम्हाला होऊ देणार नाही तुम्ही चुळी वाटावर टाकायची हा पुढे घेताना होय चुळी बघितल्या म्हणजे माझ्या आई आलेली ती हा. आणि कोणतरी ती व्हायचं होय 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 तुम्हाला भेट दिली नाही तसं भेट देत नाही बर काय हरकत नाही ना गाव माता हातानं चुळी दिली हा, हा. तुमच्या हातानं चुळीचा भगवान होय 3 गावच्या शिवावर म्हणजे चौकाच्या दांडाला हा बेड्या राखतो किंवा त्याच्याकडे जायचं हो म्हणून त्या टायमाला देव देवाने विचार केला म्हणलं तर कसं निघून चालू एवढं निघून खायचं. एवढं निघाला चौकाच्या दांडावर गेले बरं का आता आणि फिल्म देवाची भेट घेतली म्हणजे आपल्याला त्याला बोलायचंय हो तर त्या अशा टायमाला जरा उशीरच लागल उशीर लाग काय करायचं राणीचं गाणं रे. नवीन समजणार तिकडे तोंड करते बघ ह्याला इकडे म्हणायचं नाही काय मला तर मला तुम्हाला माणूस दिलं, तुम्हाला काही गरज आहे का हो बघा ती म्हणतात तसं तुम्हाला असं ती पुन्हा माझ्यावर ठेपते आणि तुम्ही हो तिकडे मी एकट्या बारक तुमचा अर्थ ए अडणीचं म्हणणार रे, अडणीचं गाणार रे. अडणीचं गाणार रे, अडणीचं म्हणणार रे. म्हणतात तुम्हाला वतन वेळ गावात. म्हणतात तुम्हाला वतन वेळ गावात.
सांगतो ते आणि भल्याला माझ्या डिबाड अरे डिबाड शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार